नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या 12 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या 12 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी। पण येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या 12 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या 12 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या 12 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी? काय या 12 जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे काय? या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार जो ढगांचा ताफा आहे तो बंगाल कडून आता आपल्या राज्याकडे मार्गक्रमण करत आहे। यामुळे येत्या 72 तासांमध्ये आपल्या राज्यामध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे आणि यामुळे येत्या 72 तासांमध्ये राज्यातील 12 जिल्ह्यात होणार आहे अतिवृष्टी। मग हे 12 जिल्हे कोणते की ज्या 12 जिल्ह्यात आता येत्या 72 तासात होणार अतिवृष्टी? चला पाहूयात। मित्रांनो, याच्यामध्ये खास करून कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे। नंबर 1 सिंधुदुर्ग, नंबर 2 रत्नागिरी, नंबर 3 रायगड, नंबर 4 ठाणे, नंबर 5 पालघर। म्हणजे कोकण विभागातील या 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते। त्यानंतर विदर्भातील जिल्ह्यांचा विचार केला तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूरचा काही भाग, यवतमाळ व त्याचबरोबर आणखीन 1 ते 2 जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ शकते। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मराठवाड्यातील नांदेड आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील जो घाटमाथ्याचा एरिया जिथं की पुणे, सातारा, नाशिक आणि नगर या जिल्ह्यात सुद्धा काही भागात अतिवृष्टी झाली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे। तर मित्रांनो, ही होती सध्याची सगळ्यात मोठी अपडेट की येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या 12 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी। त्यामुळं स्वतः सुरक्षित राहा, स्वतःची सुरक्षा करा आणि पाण्याचा ओघ वाढला तर त्या ठिकाणी सुरक्षित जागी आश्रय घ्या, एवढीच आपणास विनंती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।